नमस्कार मंडळी, शुभ दुपार. दुपारचे साधारण आता 3 वाजलेत. आपण आहोत नालासोपारामध्ये. आज ऑफिसमधून जरा लवकर आलो आणि आज आपल्याला निघायचं आहे माणगावसाठी. माणगावला जाण्याचं एक खास रिझन आहे, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. पण आज हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे. तर नालासोपारावरून आत्ता मी चाललो आहे विलेपार्लेला. आपला श्यामभाऊ आहे, तो भेटेल. त्याच्यानंतर जायचं आहे नवी मुंबईतून गाडी घ्यायची आणि आपल्याला माणगाव गाठायचं. असं साधारण आजचा प्रवास असणार आहे. तर चला पटापट नालासोपारा स्टेशन गाठूया, तिथून ट्रेन पकडून विलेपार्लेला जाऊया. गावाला थोडा पाऊस चालू झाला असला तरी मुंबईला यावर्षी पाऊस मात्र उशीर आहे. चला, तर फायनली विलेपार्लेला न भेटता आम्ही बँड्राला भेटलो. तिथून वडालावरून नेरुळला आलो. आता इथे जरा फ्रेश वगैरे झालो. आता प्रवास चालू करायचा आहे. यावं इकडे श्यामभाऊ. तर नेरुळला पण मी पहिल्यांदाच आलो, तसा कधी येणं नव्हतं झालं. तुमच्यामुळे इकडे येण्याची कृपा झाली. धन्यवाद. चला, आज आपला ॲक्टिवाचा प्रवास आहे. इथून माणगाव आमडोशी ना रे, आमडोशी. तर श्यामचं गाव आहे ते. तर चला, बऱ्याच दिवसांनी बाईकवरचा प्रवास आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. निघायचं? चला. 7:15 झालेत. आपण पळसपे फाट्याला आलो आहे आणि साधारण आजचं नेरूळ ते आमडोशी एक 120 किलोमीटरचं अंतर आहे. तर पळसपे फाट्याला पेट्रोल फुल करून घेतलं आहे. गावाला पेट्रोलचे वांदे आहेत. म्हणजे आता काय सिच्युएशन माहिती नाही. तुमच्याकडे आहे का रे पेट्रोल? आहे ना. आमच्याकडे 100-200 रुपयाचं पेट्रोल मिळतं आहे गावाला. हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तिथून फुल करून तरी घेऊया, बाकी काय लागेल ते मग भरू गावाला. हवा वगैरे पण जरा भरून घेतो आहे. जरा दिवस चांगला उजेड आहे, तोपर्यंत अंतर कापायचा विचार आहे. जेवढं लवकरात लवकर जाऊ तेवढं चांगलं आहे. आठ वाजून 22 मिनटं झालीत. नागोठण्याला आलो आहे. इकडे अजून पण रस्त्याचं काम जोरदार सुरू आहे. या साईडचा रस्ता पूर्ण बंदच आहे. डायव्हर्जन चालू झालेत. ॲक्च्युली गाडीवरून जाताना हा धुळीचा त्रास भरपूर होतो. हा ब्रिज पण मला वाटतं चालू करतील लवकरच. काम चालू आहे, बरंच काम बाकी आहे. 8:40 मिनटं झालेत. आपण वाकणला आलो आहे. म्हणजे इथून आपण लेफ्ट मारला की पाली खोपोली मार्गे पण जाऊ शकतो. हा जेव्हा रस्ता खराब होता तेव्हा बऱ्याच वेळा या रोडने आपलं येणं व्हायचं. तर इथे एक स्टॉप घेतला आहे. चहा वगैरे पिऊ आणि मग पुढचा प्रवास करूया. धूळ अजून पण काही संपलेली नाही मुंबई गोवा हायवेची, त्यामुळं मध्ये असे ब्रेक पाहिजेत. कोलाडचं पण ब्रिज अजून काही चालू नाही झालं आहे, काम चालू आहे. हा माझा फेवरेट स्पॉट. बसला बाईक करून गेलो आहे. पुढे आंबेवाडी आलं ना रे राईटला. हा नाका म्हणजे फेमस. पहिल्याच वेळा बाईक घेऊन आलेलो तेव्हा हा स्पॉट एकदम लक्षात राहिला. क्वेश्चन केलं होतं आंबेवाडीला आंबेवाडी का बोलतात. आज नाईट ट्रॅव्हलिंग आहे, जास्त काही तुम्हाला दाखवता येत नाही, पण प्रवास छान होतो आहे. तसा मुंबई गोवा हायवे बऱ्यापैकी झाला आहे. हा कोलाडचा पण हा जर ब्रिज झाला तर इथून पण एकदम सुसाट ट्रॅव्हलिंग होईल. इकडे एक बोर्ड होता आंबेवाडीचा, आहे काय? हां, समोर आंबेवाडी नाका. नऊ वाजून 15 मिनटं झालेत. आपण आलो आहे इंदापूरला. आज शनिवार आहे तरी पण ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. इंदापूर आणि माणगाव हे ट्रॅफिक काय आयुष्यात जोपर्यंत बायपास होत नाही तोपर्यंत ते थोडंफार तरी लागणार. आज काय एवढं असं लागणार नाही आम्हाला, फक्त लाईन लागणार थोडीफार. बाईक आहे तर आम्ही काय निघून जाऊ पटापट. आणि आम्ही माणगावला जाणार नाही आहे. पहिलाच कुठला रे? खरवली. आज आपण माणगावला नाही जात आहे, म्हणजे माणगाव एस टी स्टँडच्या इकडे नाही जात आहे.
खरवली फाटा आहे, त्या खरवली फाट्यावरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मग तो शॉर्टकट आहे आमडोशीला जायला, त्यामुळं माणगावचं ट्रॅफिक वगैरे काय लागणार नाही आपल्याला. इंदापूरचं जरासं आहे ते पण स्किप होईल पटापट. संपलं. राईट साईडचं आहे जे मुंबईच्या दिशेने आहे ते आहे. आपण निघालो. चला आपण आता मुंबई गोवा हायवे सोडला आहे. हा बघा हा सरळ गेला आपला माणगाव, संगमेश्वर, रत्नागिरी, गोवा. तर आता इथं आपण खाली आलो आहे खरवली फाट्यावर. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. पण फायनली खरवली गावात आलो. इकडे स्कूल आहे का? ओके. पूर्ण अंधार आहे तर काय जास्त काय दाखवता येत नाही. पण खरवली गावातून कोण आहे का आपला सबस्क्रायबर? ATM वगैरे आहे. हे स्कूल आहे. अच्छा, हे स्कूल या गावचं. आमडोशीला आतमध्ये घुसलो. इथे धावत धावत एस टी पकडली होती आम्ही. निघता निघता आधी काम केलं रे सौरऊर्जा आता लावले सगळ्या, आधी नव्हत्या. हा इकडे वर गावामध्ये रस्ता गेला आणि इकडे श्यामचं घर आहे. लास्ट टाईमला आलेलो होतं तर लक्षात आहे. बऱ्यात का? आलो फायनली. आलेलं मस्त फ्रेश झालो आहे आणि जेवायला बसलो. पायरी आंबा आहे म्हणजे खास काय बोलतो याला, बिरडं, वालाचं बिरडं. त्याच्यामध्ये खास करून हे बघा शेवग्याच्या शेंगा पण आहेत. मस्त डाळ भात पापड, असं परिपूर्ण जेवण आहे. ते थकायला नाही झालं. जवळ आहे गाव तुमचं. चला जेवण घेऊ. आणि घाईत बनवलं वाटतं. आम्ही सांगितलं नव्हतं. फोन कुठे केलास रे? वाकणला. वाकणला आल्यावर सांगितलं की आम्ही येतोय. असो चला जेवण घेऊ. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर काल रात्री साधारण आपण 9:30 पावणे 10च्या दरम्यान आलो आमडोशी गावामध्ये. माणगावला आपण आलो आणि आज दिवसभर जरा गेलेलो इकडे तिकडे फिरायला. तर आज दिवसभर जरा छोटी मोठी कामं होती तर इकडे तिकडे फिरत होतो. तर व्हिडिओ काय बनवला नाही, कंटिन्यू केला नाही. तर मित्राचं गाव आहे हे माणगावमध्ये आमडोशी. मस्त हवा वगैरे सुटले सर्व बाजूने बघाल ना तर मस्त डोंगराळ भाग आहे. आपल्या गावासारखंच आहे, फक्त आपलं गावावरती डोंगरावर आहे. हे एकदम नदीच्या काठी आहे. इकडे बाजूला नदी आहे आणि हा जो मेन रोड आहे तो सरळ आपण तळा श्रीवर्धनला वगैरे जाऊ शकतो. बाहेर खरवली फाटा आहे. खरवली फाट्यावरून आपण आतमध्ये आलो तर साधारण 3 ते 4 किलोमीटर आणि माणगाववरून आतमध्ये आलो तर 7-8 किलोमीटर असं हे यांचं आमडोशी गाव. एकदम मेन रोडला टचच आहे आणि मस्त वाटतं एकदम. इकडे जेव्हा येतो ना, आता दुसऱ्यांदाच आलो आहे मी, पण अप्रतिम असं गाव, हवेशीर गाव. म्हणजे आमच्या गावी पण अशी हवा भरपूर असते तर तशा प्रकारचं साधारण हे गाव वरपर्यंत. इकडे वरती ग्रामदैवत मंदिर, शाळा वगैरे इकडे वरच्या बाजूस आहे आणि श्यामचं घर तर एकदम असं खाली जवळच आहे मेन रोडपासून. तर इकडे आलो तर इकडे तो वाडा वगैरे इकडे या बाजूस आहे. एक 10-15 मिनटं चाललं ना की वाडा वगैरे, शेती वगैरे त्यांची होती. आता मे महिन्यात काही शेती नाही, नाहीतर मग सगळं भाजीपाला वगैरे इकडे पिकतो. आणि हे इकडे जो भाग दिसतोय हे श्यामचं घर. या बाजूला इकडे हे श्यामचं घर. आणि तुम्हाला मी नदी दाखवत होतो ना, तर ही नदी इथून जवळच आहे. इकडे खालच्या बाजूस इकडे ही नदी, समोर जो एरिया बघताय ना तो नदी. आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढं काय पाणी दिसणार आहे. उन्हाळ्या म्हणजे आता आपला जून महिनाच आहे, पण यावर्षी पाऊस उशिरा असल्यामुळे आपल्याला पाणी दिसणार नाही. नाहीतर नदीचा प्रवाह म्हणजे ह्या बाजूने असं इकडे येतो आणि असं खाली जातो. तर इथे पूर्ण पाणीच पाणी असतं. लास्ट टाईमला आलेलो आम्ही फेब्रुवारीमध्ये, तेव्हा इथे पाणी होतं. आता जूनमध्ये आलो तर पाणी वगैरे नाही आहे. आणि हा जो ब्रिज दिसतोय ना
तर ब्रिजपासून समोरच तिथं मेन रोड आहे. तिथून असं आतमध्ये आलं की ते मग घरं वगैरे आहेत. गावाकडे जेव्हा येतो आपण तर कोकणातलं कोणतंही गाव असो तेवढंच खास वाटतं मला, कारण प्रत्येक गावची ओळख असते ती वेगळी असते आणि छान वाटतं. गावाकडचा जो काय अनुभव आहे ना तो वेगळाच आहे. टेन्शन फ्री आयुष्य असतं थोडंफार. नेटवर्क जरी चांगलं नसलं तरी पण आता इथे बऱ्यापैकी नेटवर्क आता आहे आपल्याला, पण गावाकडे आल्यानंतर नेटवर्कचे इश्यू असतात, पण आयुष्य मात्र खूप सुंदर बनलेलं असतं. या बाजूला इकडे पण पूर्ण शेती वगैरे होते. तर इकडे साधारण दिवाळीनंतर भरपूर शेती केली जाते, दिवाळी ते साधारण एप्रिलपर्यंत. तर पावसाळ्यामध्ये काय बेसिक ज्या गोष्टी असतील त्याच. चला मी आता मेन आपण नाका किंवा मेन जागा म्हणू शकतो, समोर आहे ग्रामदैवत मंदिर आणि पूर्ण मोकळा परिसर. तर खाली श्यामचं घर आहे आणि त्याच्या बाजूला इकडे ही शाळा. तर लास्ट टाईमला आलेलो ना तर इकडे शाळेमध्ये आम्ही खूप फिरलेलो, पाठीमागे मैदानात वगैरे गेलेलो. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमडोशी, तालुका मानगाव, जिल्हा रायगड. तर मस्त शाळेचं एकदम सुशोभीकरण आणि कलर्स वगैरे मस्त एकदम केलेले आहेत. ही शाळा आहे का आमडोशीची? कितीपर्यंत आहे? किती? हां काय मस्त आहे रे. तुझं पण इथे शिक्षण झालं? अच्छा. अरे ही आमडोशी गावची प्राथमिक शाळा, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमडोशी, तालुका मानगाव. इकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तिकडे स्वामी विवेकानंद. हे इंटरेस्टिंग आहे रे. माझी दिनचर्या पॉज करून बघून घ्या. 1 2 3 4 आणि मागे 3. अच्छा पाठवून पण आहे. अच्छा शाळेचा पट खूप कमी झालाय. हा ते सगळीकडे तेच चाललंय रे. हो. अच्छा हे रायगड जिल्ह्याची पूर्ण डिटेल दिली आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणजे रायगडचे अलिबाग का? अलिबाग फिरायसाठी. अलिबाग मुख्य नाही मग रायगड जिल्हा पहिला कुलाबा म्हणून होता. हां हां. त्यानंतर तो रायगड त्याचं नाव केला. हां. अलिबाग हा मुख्य ठिकाण, त्याच्यानंतर मग तालुके. हो काय? हा. अच्छा बराच मोठा आहे मग आपण रायगड जिल्हा पण. मसला सुधागड. अच्छा सुधागड पण इकडेच येतं रायगडमध्ये. रायगड कुठून? पनवेल पण रायगड मध्ये येतो. अच्छा पनवेल पासून? पनवेल रायगड मध्ये येतो. पनवेल, उरण, खालापूर, पेन. अच्छा नद्या चारी. काल नदी मगाशी आपण बघितली ती. उल्हास, सावित्री, भोगावती, कुंडलिका आणि पाताळगंगा. ही कुंडलिका तीच का? देवकुंडवाली? कोलाटची देवकुंडवाली ना, देवकुंडच्या येतो उगम येतो. तीच तीच तीच. हां बरोबर. ओके हे बरं केलं आहे. लहान पोरांना कसं सगळं माहिती पाहिजे सगळ्या गोष्टी. 6 दिवस. हा तुमचा वर्ग 3 वर्ष होतो. काय बोलतो? 5वी 7वी. ओके. नंतर तेव्हा आधी आहे ना आमच्या त्या मंदिरांमध्ये पण वर्ग भरायचे पहिल्यांदा तेव्हा. हा तेव्हा फक्त हे 4च वर्ग होते. मागच्या शाळा बंद झाली नव्हती. अच्छा मस्त आहे. हे पाठून कुठून जायचं? तिकडून आहे का एंट्री? अच्छा अच्छा. तर ही श्यामची शाळा, गावची शाळा. गावची शाळा म्हणजे भारीच. बोरगरची समोरचा गाव आहे ना तिकडे 5वी पर्यंत होते. तिकडची मुलं इथे शिकायला यायची. हा काय? आता तिकडे झाली? आता ठरवले जातात मोस्ट ऑफ. ओके ओके ओके. गावचा फेरफटका, त्यामधली ही शाळा. गावची शाळा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय नाही. आल्यावर जाम भारी वाटतं. हे काय ते स्टेज वगैरे आहे का? अच्छा का कलर देतात? आपल्या गावचेच आहेत. होय काय? हो. हे कालभैरव मंदिर, गावचं मंदिर नाही? बंद आहे आमच्या इथे ना हां. 7 दिवस सप्ताह असतो. अच्छा. आता
वर्षातून 2 मार्च हा दरवर्षी हां हां हां. अखंड हरिनाम सप्ताह मला दिवसभर कार्यक्रम चालू भेटतील सर्व. ओके ओके. प्रवचन कीर्तन हरिपाठ भजन सर्व असतं 7 दिवस. अच्छा. तर 2 मार्चला चालू होणार आहे. 2 दोन- मार्च ते 9 मार्च 2 मार्च 9 मार्च. ओके. ही कार्यशाळा पण आहे तिथे. सत्याचं जेवण वगैरे तिकडे बनवून मग इकडे आणून ठेवणार जेवण. इकडे आमच्या इथे खूप मोठी पंगत बसते शेवटच्या दिवशी. काळ्याचं कीर्तन म्हणून असतं. हां. खूप बाहेरच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतली सर्व मंडळी येतात. इथे पंगत बसते काय? ग्रंथालय पण आहे. अच्छा, ग्रंथालय पण आहे इकडे. हो पोरं येऊन वाचत असणार. लय कमावलं हो रे. यांची कमाई बघ वरती किती आहे. होय? हे आमचे सर्व आमच्या काळाभैरव क्रिकेट संघ आंबोची. हां त्यांची कमाई आहे. हा हे बघ मागे बघ. अच्छा तिकडे पण आहे. तिकडे पण आहे. तिकडे बघ. वा वा वा. मस्त. पोरं पण जाम मेहनती आहेत मग. तर इकडे काळभैरव मंदिर आणि त्याच्याच बाजूला इकडे मारुती मंदिर आणि विठ्ठल मंदिर. अच्छा ओके. जय बजरंगबली. मूर्ती पुरातन आहे रे. हो ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय पांडुरंगा. त्यानंतर रोज रात्री हरिपाठ असतो इथे रोज रात्री. गावातली मुलं अशी करतात हरिपाठ रोज. पहिलं काय होतं हां आमच्या गावातून हा सप्ताह झाला ना हां तर हरिहरेश्वरला आम्ही दिंडी घेऊन जायचो चालत हां काय. 1 दिवसाची. मग आता मागचे 2 वर्ष झाले आम्ही इथंच महाशिवरात्रीला कार्यक्रम करतो. हे मंदिर आहे समोरचं. ओके. हे होळीचं मंदिर. कशाचं. होळी जेव्हा पूजा होळीची वगैरे करता होळीचा पार समज. अच्छा हे अच्छा. पप्पा आलं ते. मस्त इकडेच भरतात. अच्छा. अंगणवाडी आहे. हां. काय बरे आहात ना. आलो आताच आलो. तुम्ही बरी आहे ना. हो हो. हां क्रिकेट खेळ इथं. ते भरपूर काय काय केलं आहे. काय काय केलं आहे सांग जरा. आम्हाला माहिती त्या कसं नाही माहिती. ही मेथी हे ती कोथिंबीर. तो समोर तिकडे दिसतोय ना तो टोमॅटो. मोठं झाड आहे ना हे लांब पानावालं. हे बघ समोरचं ते. त्याच्यानंतर ती मिरची आणि ही जी पानं आहेत ना त्याला वांगी म्हणतात. आणि हो गोंडा आपला. एकच गोंडा लागला आहे. हा इकडे पण लागले आहेत लाईनशेर. मस्त छान. ही परी. तू कितवीला आहे. पहिलीला आहे ना. इकडे पोरं खेळतायत. तू काय मेहनत करतो की नाही ह्याच्यात पाणी घालायला. करतो. रोज करतात ती मुलं होय ना. पाणी घालायला त्यांना सांगतात. अच्छा हां. पण शाळेतले यांना आम्ही पाणी घालतो मुली. कुठे. शाळेतले शाळेतली झाडं आहेत ती. आतमध्ये येत ना आमच्या हां वर्गात हां. त्यांना. आणि बाहेरच्यांना मुलं घालतात. हो. आणि तो बाहेरचा गाडतो नाही ना हां. तिथे पण आम्ही. अच्छा गाडा बघा किती दिवसांनी बघतोय हा चालवताना. टायर मजा येते ना रे. मग कोण बॅट्समन चांगला कोण रे तुमच्यातला. होय विराट कोहली. विराट कोहली. 11ला विना. 11ला विनाय मारला रे. 6 मारला. अरे पोरान कॅच पकडली रे. बॉल आऊट झाला विराट कोहली. आता जिंकाल काय तुम्ही.
9 झाले 11 मग 2च बॉल उरले ना रे हा 2 बॉल 2 रन बघूया जिंकतो काय ओपन आहे हे 2 बॉल 2 रन हवे श्याम बघूया काय होतं 1 रन 1 आहे ना पहिलीच ओव्हर आहे एवढं मारला तुला काय यार आऊट बॅट लागली नाही संपले एकच रन हवा आहे पोरांना 12 बॉल कशाला घाई गेली रे तू मारायची काय गरज होती अरे मारला जिंकली पोरं हा श्यामभाऊ आता लहान झाले 6 नका मारू पोरांना इथल्या इथं द्या आस्ती मारा बॉल आणाय नका लावू हा असं काहीतरी करा एकच बॉल खेळणार राजा 4 बॉल खेळणार कसं होणार लास्ट टाइमला जेव्हा आपण आलेलो ना तेव्हा जे काही मी शॉर्ट्स जोडले तेव्हा आम्ही भरपूर काही फिरलो वरती गावामध्ये फिरलेलो क्रिकेट खेळलेलो आणि बऱ्याच गोष्टी केल्या होत्या तर तेव्हा सर्वजणच आलेलो धमाल केलेली आज आपण फक्त दोघंच आलो आणि गावातील काही मित्रमंडळी आहे समोर इकडे कामानी बघताय ना स्वच्छ सुंदर व आदर्श गाव आमडोशी आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर हा रोड इकडून माणगाववरून आला आणि सरळ गेलो की आपण श्रीवर्धन तळा आणि बाकीच्या सगळी गावं वगैरे आहेत तर इथेच समोर आपण मगाशी उभे होतो ते श्यामचं घर इथेच आहे इथे समोर गेल्यानंतर एक ब्रिज आहे नदी आहे नदीच्या पलीकडेच श्यामचं घर आहे आणि वरच्या बाजूला हा पूर्ण आमडोशी गाव या गावी आता येणं तर झालं आहे तर खास येण्याचं कारण सांगितलं नव्हतं पण खास मासेमारीसाठी आपण आलो आहे या गावामध्ये बरेच दिवस येणं होत नव्हतं कारण प्लॅनिंग होत होते श्यामसोबत बऱ्याच वेळा बोलणं व्हायचं की जरा मासेमारीसाठी वगैरे जाऊ तर यावर्षी 1 दिवसाचा का प्लॅन होईना पण झाला आहे आणि आपण आज आलो आहे या गावामध्ये तर चला आता जास्त काही आपण व्हिडिओ कंटिन्यू करत नाही घरी जायचं थोडा आराम वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग रात्री थेट मासेमारीला जायचं आहे तेव्हाच मग व्हिडिओ कंटिन्यू करतो पण तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय